न्यूकासल आणि बार्सेलोना यांच्यामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात एकूण 5 मॅच झाल्यात, ज्यातल्या 4 मॅच बार्सानं जिंकल्यात. 1997 साली न्यूकासलनं एकमेव मॅच बार्सा समोर जिंकली होती. त्यानंतर हा न्यूकासलचा पहिला UCL नॉकआउट अपीअरन्स आहे. या सीझनची एक ग्रुप स्टेज मॅच या दोघांमध्ये खेळवली गेली होती. याच मैदानावर सेंट जेम्स पार्कवर मार्कस रॅशफोर्डनं ती मॅच बार्सेलोनाला याच किटच्या कलरमध्ये 1-2 जिंकून दिली होती, तुम्हाला आठवत असेल तर. इंजुरीजमध्ये न्यूकासलसाठी गुइमरेज नाही, शार नाही, बार्सेलोनासाठी फ्रँकी डियोंग, बाल्डे, कुंडे हे कन्फर्म नाहीत. गॅवीला हे लोक घेऊन गेलेत, पण तो खेळणार नाही आहे हे मला माहित आहे. पण बार्सासाठी खुश खबर अशी आहे की लेवा काका, पेड्री पॉटर, राफा द रॉकी भाई, कमालीचा यमाल आणि जोवान द वॉल हे 5 पांडव उपलब्ध आहेत आणि ही मॅच ते खेळणार. न्यूकासलसाठी UCLचा सेकंड टॉप स्कोरर अँथनी गॉर्डन आणि हर्वी बार्नेस द मॅजिशियन या दोघांवरती लक्ष द्या. हे 2 पोरं इन फॉर्म आहेत. मागच्या काही मॅचेसमध्ये अटलेटिको आणि जिरोना कडून सलग 2 मॅचेस हारल्यानंतर बार्सेलोना सलग 4 मॅच जिंकून या मॅच मध्ये उतरते आहे. न्यूकासलचा फॉर्म मात्र संमिश्र सुरू आहे. 1 जिंकतात 1 हारतात. मँचेस्टर सिटी कडून मात्र एकाच महिन्यात ते 2 वेळा हारलेत आणि FA कप मधून रिसेंटली बाहेर पडलेत आणि या मॅच मध्ये ते उतरत आहेत. मॅच ही एंड टू एंड होणार. खूप गोल बघायला मिळणार कारण या दोन्ही टीम अटॅकिंग फुटबॉल खेळतात. तुमचं प्रेडिक्शन काय आहे हे कमेंट सेक्शन मध्ये टाकायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी दैनिक फुटबॉलला नक्की फॉलो करा. आपण सेलिब्रेट करतोय चॅम्पियन्स लीग 2026.